म्हणतात हे जर तुला करायचं होतं तर आधी सांगायचं ना. अरे तुझ्या भरोशावर हे 7 अक्षोणी सैन्य हो तुझ्या भरोशावर आलेले आणि रोज भीष्माचार्य हजारो 60,000 मारताय आणि तू फक्त खेळतोय. हे दिव्य शस्त्रास्त्र कशा करता आणले? इंद्रापर्यंत जाऊन स्वर्गातून दिव्य अस्त्र आणले कशा करता आणले? अरे एक तरी चालव. अर्जुन म्हणतो देवा भीष्माचार्यांना समोर पाहिल्यानंतर मला लहानपण आठवतंय आणि ऐसे आपले कैसे नि मारू कवनावरी शस्त्र धरू निधर दया करू घात केले असं मला वाटतंय हो. आणि म्हणून माझा हात चालत नाही. भगवान म्हणतात अर्जुना हो आता हे समोर भीष्माचार्य नाहीये ते योद्धे. तू आता युद्धात उभा आहे आणि युद्धात उभा असताना तुला भीष्माचार्यांकडे पाहत असताना एक योद्धा म्हणूनच पाहिलं पाहिजे आणि युद्धाच्या रणनीतीने चाललं पाहिजे. तरी पण अर्जुन तयार होत नव्हता. अर्जुनाच्या ठिकाणी भगवद्गीता ऐकून सुद्धा माम अनुस्मर युद्धच हे जरी खरं होतं माझं स्मरण कर आणि युद्ध कर तुला पापुणे लागणार नाही तरी अर्जुन तयार होत नव्हता. आता युद्धाचा 10वा दिवस उद्या होता. भगवंताने द्रौपदीला बरोबर घेतलं. भीष्माचार्यांच्या रावटीपर्यंत नेलं पहाटे आणि द्रौपदीला सांगितलं होतं द्रौपदी हो राहुटीत जायचं. आता भीष्माचार्य ध्यानस्थ बसलेले असतील कारण ब्राह्मी मुहूर्त आहे. ब्राह्मे मुहूर्ते बुध्यते धर्मार्थ चाणुचिंतयेत काय क्लेशांश तन्मूलान वेद तत्वार्थमेव च अशा प्रकारचे ते योगी मनुस्मृतीच्या म्हणण्याप्रमाणे ते ब्राह्मी मुहूर्तावर आणि अशा प्रकारचा विचार करतात. तू आज जाऊन दर्शन करताना बांगड्या वाजल्या पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे कोणीतरी सौभाग्यवती स्त्री दर्शन करते आणि ते आशीर्वाद त्याने दिला पाहिजे अखंड सौभाग्यवती भव. एकदा त्यांच्या तोंडातून असा आशीर्वाद मिळाला की मग बघूया ते निपाणी पृथ्वी कशी करतात. शिकवल्याप्रमाणे द्रौपदी आतमध्ये गेली. दर्शन करताना बांगड्यांचा आवाज आला कारण होत्या म्हणून जातात. बांगड्या भरपूर होत्या म्हणून. आता शिक्षित बाया बांगड्या घालतच नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि घातले तरी एक या हातात आणि एक त्या हातात वाजायचा काही प्रश्नच येत नाही. तेव्हा बांगड्या होत्या म्हणून वाजल्या आणि बांगडीचा आवाज झाला. दर्शन कोणीतरी केले. ब्राह्मी मुहूर्तावर कोणीतरी दर्शन घेते आणि भीष्माचार्याने ताबडतोब समाधी अवस्थेतून आशीर्वाद दिला. कालची प्रतिज्ञा केली ना युद्धाच्या 9व्या दिवशी की उद्या निपाणी पृथ्वी करेल. तो अहंकार होता. तो युद्धातला जागृतीचा अहंकार होता आणि आज जो आशीर्वाद दिला तो समाधी अवस्थेतून आत्म्याच्या भाषेतून दिला. कालची प्रतिज्ञा अहंकाराची होती आणि आजचा आशीर्वाद हा आत्म्याची भाषा होती. आणि असं भीष्माचार्य करून गेले. द्रौपदी उभीच राहिली. भीष्माचार्यांच्या लक्षात आलं की कोण आहे द्रौपदी. द्रौपदी तू एवढ्या पहाटे आज कशी दर्शनाला आली.